हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली आपल्या जीएस रिसर्च सेंटर या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आजपासून आपण जिओग्राफीची PYQ सिरीज स्टार्ट करत आहोत। तर आज आपला 2022 चा कंबाईनचा पेपर आपण घेतला आहे। तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, भारतात या पिकाला सुवर्ण तंतू म्हणतात। तर आपल्या पुढे 4 ऑप्शन आहे, ताग, लोकर, कापूस आणि रेशीम। तर लॉजिकनी गेलो आपण तर आपले 2 ऑप्शन इथेच एलिमिनेट होतात, लोकर आणि कापूस। कापसाला पांढरं सोनं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे। आपलं कन्फ्युजन फक्त रेशीम आणि ताग ह्या 2 ऑप्शन मध्ये होते। तर 50% आपण आपल्या आन्सरच्या जवळ पोहोचलेला आहोत। तर याचा आन्सर आहे ताग। तर तागाची इमेज तुम्ही बघू शकता, ताग ज्यांनी बघितलं नाहीये त्यांच्यासाठी। दुसरा प्रश्न बघूया। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम उत्तर दक्षिण दिशेस कोणती पर्वतरांग आहे? तर यातील पहिला ऑप्शन आहे सातपुडा, दुसरा आहे शंभू महादेव, तिसरं सातमाळा आणि सह्याद्री। तर प्रश्नामधले कीवर्ड्स कडे जास्त लक्ष द्यायचं। आपल्याला काय विचारले, महाराष्ट्राच्या पश्चिमेस आणि उत्तर दक्षिण दिशेस कोणता पर्वत आहे? उत्तर दक्षिण दिशा, तर हा आहे महाराष्ट्राचा नकाशा। तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस विचारले आपण आणि उत्तर दक्षिण दिशेला पसरलेली। तर महाराष्ट्राची पश्चिम दिशा ही आहे, तर याच्या पश्चिमेस आहे हा पश्चिम घाट, म्हणजे ते आहे सह्याद्री पर्वतरांग, जी की उत्तर दक्षिण दिशेस पसरलेली आहे। तर महाराष्ट्रातील इतर पर्वतरांगा आपण बघूया। महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे सातपुडा पर्वतरांग। सातपुडा पर्वतरांगेच्या उत्तरेला आहे विंध्य पर्वतरांग। विंध्य पर्वताच्या दक्षिणेस ही सातपुडा पर्वतरांग आहे, जिचा आपण 3 भागांमध्ये विभाजन करू शकतो। गुजरात साइडला गेले तुम्ही पश्चिमेस, गुजरात राज्यामध्ये राजपीपला डोंगर रांग म्हणून एक आहे। त्यानंतर इथे महाराष्ट्रात गाविलगड डोंगर रांग आणि छत्तीसगड म्हणजे पूर्व साइडला, सातपुडाच्या पूर्व साइडला छत्तीसगड राज्यामध्ये मैकल पर्वतरांग, अशा 3 भागांमध्ये आपण हिचं विभाजन करू शकतो। आणि सातपुडा पर्वताच्या उत्तर दिशेला नर्मदा नदी आणि दक्षिण दिशेला तापी नदी वाहते। आणि तापी नदीच्या दक्षिण दिशेला इथे सातमाळा अजिंठा पर्वतरांग आपल्याला दिसत आहे। सातमाळा अजिंठा पर्वतरांगेमध्ये इथे मालेगाव पठार आहे। मालेगाव पठार हे उत्तर सातमाळा अजिंठा पर्वतरांगेच्या उत्तर दिशेला आहे। त्यानंतर दक्षिणेला गोदावरी नदी वाहते। गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आपल्याला बघायला मिळते, जिथे बाळेश्वर डोंगर रांग आहे आणि इथे मांजरा पठार आपल्याला बालाघाट डोंगर रांगेमध्ये बघायला मिळते। तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेस आल्यानंतर आपल्याला भीमा नदी, पुण्यातून वाहणारी भीमा नदी, भीमाशंकर पर्वत डोंगर रांगेतून वाहणारी ही भीमा नदी आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर भीमा नदीच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर रांग आहे आणि त्याच्या दक्षिणेला कृष्णा नदी वाहतीये। तर हे झालं, आपण इतर डोंगर रांगा बघून घेतल्या। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। तर आजच्या सिरीज मधला आपण तिसरा प्रश्न बघतोय, पुढील विधाने योग्य की अयोग्य? त्यातील ए सेंटेन्स आहे, शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही। ह्या सेंटेन्स मधला आपण कीवर्ड्स घेऊया, भांडवलदारी शेती आणि व्यापारीकरण, शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही। तर कीवर्ड्स घेतला आपण भांडवलदारी शेती। भांडवलदारी शेती म्हणजे काय, की अशा प्रकारची शेती की ज्यातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने केली जाणारी शेती म्हणजे भांडवलदारी शेती। आपली इमेज दिसते तुम्हाला, ज्यातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने केली जाणारी ही शेती आहे, पारंपरिक शेती नाही। तर याच्यातून शेतीच्या व्यापारीकरण प्रक्रियेला उत्तेजन मिळणार आहे का? तर नक्कीच मिळणार आहे। तर म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे। त्यानंतर दुसरं बघूया, शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले। तर वाटे हिस्सा हा आपण कीवर्ड्स पकडूया इथे, वाटे हिस्सा। तर तुकडीकरण झाल्यानंतर लागवडीचं प्रमाण वाढणार आहे का? तर नाही, तर नक्कीच कमी होणार आहे। म्हणून हे दुसरंही सेंटेन्स चुकीचं आहे। तर आपला बरोबर, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब, दोन्ही विधाने योग्य नाहीत। तर चला पुढचा प्रश्न, आजच्या सिरीज मधला चौथा हा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये लोहखनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्याला माहिती आहे, आपण हा नकाशा बघतोय महाराष्ट्राचा, याच्यामध्ये लोहखनिजांच्या खनिज संपत्तीच्या साठ्यांचं एकत्रीकरण कोणत्या भागामध्ये झालंय?
तर विदर्भ साईडचा जो नागपूर चंद्रपूर साईडचा जो भाग आहे तिथं खनिज साठ्यांचं जास्तीत जास्त प्रमाण एकत्रीकरण झालं आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आलो तर कोकणचा हा जो भाग आहे इथं आपल्याला जास्तीत जास्त खनिज संपत्ती बघायला मिळते। तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहे, वर्धा, नाशिक, बुलढाणा आणि सिंधुदुर्ग। तर जास्तीत जास्त लोह खनिज आपल्याला कुठे बघायला मिळते तर सिंधुदुर्ग, म्हणून आपला ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गमध्ये जांभी मृदा आहे। तर बघूया पुढे, लोहाच्या प्रमाणानुसार लोह खनिजाचे उच्च कडून कमी प्रमाण क्रम बघतोय आपण। याच्यासाठी ट्रिक्स आहे ही MHLS। M म्हणजे मॅग्नेटाइट, H म्हणजे हेमेटाइट, L म्हणजे लिमोनाइट आणि S म्हणजे सिडेराइट। तर मॅग्नेटाइट ह्या प्रकारच्या लोह खनिज हे सर्वात उच्च प्रतीचं लोह खनिज आहे आणि याच्यामध्ये 72% लोहाचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं। याचा रंग काळा आहे आणि हे अग्निजन्य रूपांतरित खडकात हे सापडतं। त्यानंतर हेमेटाइट हे 2 नंबरचं उच्च प्रतीचं लोह खनिज आहे। याच्यामध्ये 70% लोहाचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतंय। हे अग्निजन्य स्तरित खडकामध्ये सापडतं आणि याचा चांगल्या प्रतीचं आहे आणि हे लालसर काळा रंग आहे। त्याच्यानंतर लिमोनाइट हे मध्यम दर्जाचं लोह खनिज, याच्यामध्ये आपल्याला 60% लोहाचं प्रमाण बघायला मिळतं आणि हे स्तरित खडकामध्ये सापडतं। त्यानंतर सिडेराइट हा कमी दर्जाचं, सर्वात कमी दर्जाचं लोह खनिजाचं म्हटलं तर सिडेराइट येतं। याचा रंग पिवळा पिंगट रंग आहे आणि ह्याच्यामध्ये 48% लोहाचं प्रमाण बघायला मिळतं आणि हे स्तरित खडकामध्ये सापडतं। महाराष्ट्रातील खनिज संपत्ती कुठे एकवटली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचं खनिज सापडतं हे आपण बघूया। तर आता आपल्याला बघितलं आपण मॅंगनीज आपल्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सापडते, भंडारा, नागपूर आणि अजून कोणता जिल्हा आहे का ज्याच्यामध्ये मॅंगनीजचं प्रमाण, इकडे आपण तर सिंधुदुर्ग मध्ये आपल्याला मॅंगनीज सापडतंय। तर हे लक्षात ठेवा, मॅंगनीज खनिज कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, विदर्भामध्ये भंडारा आणि नागपूर ह्या 2 जिल्ह्यांमध्ये सापडतंय आणि पश्चिम महाराष्ट्रात आलो तर आपल्याला सिंधुदुर्ग मध्ये मॅंगनीजचे साठे सापडताय। त्यानंतर लोह खनिज हे आपण विदर्भामध्ये बघितलं तर भंडारा, नागपूर, त्यानंतर चंद्रपूर ह्या 3 जिल्ह्यांमध्ये, गडचिरोली चौथा आणि त्यानंतर आपण तर लोह खनिजाचे साठे आपल्याला सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बघायला मिळतायत। त्यानंतर चुनखडी आपल्याला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ हे झाले 4 विदर्भातील जिल्हे, यांच्यामध्ये आपल्याला चुनखडी बघायला मिळते। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रात बघाल तर चुनखडीचं प्रमाण आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी ह्या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा बघायला मिळते। अशा प्रकारे तुम्ही हा चार्ट बघून घेऊ शकता। बॉम्बे हायमध्ये आपल्याला खनिज तेलाचे साठे बघायला मिळत आहेत। त्यानंतर ठाणे, रायगड मध्ये पण कमी जास्त प्रमाणात मिळते। दगडी कोळसा बघाल तुम्ही तर यवतमाळ मध्ये आणि चंद्रपूर मध्ये सुद्धा आपल्याला दगडी कोळसा बघायला मिळतो। तर आता आपण खनिज साठ्यांच्या प्रमाणानुसार विभागानुसार क्रम बघूया आपण। तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खनिज साठा कोणत्या विभागामध्ये म्हणाल तर नागपूरमध्ये आपल्याला 60% खनिज साठा बघायला मिळतो। त्यानंतर 20% आपल्याला कोकण विभागामध्ये मिळतो बघायला, अमरावतीमध्ये 10%, औरंगाबादमध्ये 5%, पुण्यामध्ये 3% आणि नाशिकमध्ये 2%। आपण हे विभागानुसार क्रम बघतोय मित्रांनो। हे प्रश्न MPSC ने विचारलेले आहे म्हणून मी इथे दिलेला आहे तुम्हाला हे चार्ट बनवून, हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही। महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 19% क्षेत्रात खनिज सापडतं। हेही सेंटेन्स MPSC चे ॲज इट इज कॉपी केलेलं आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे आणि हाही प्रश्न कुठेतरी विचारलेला आहे, मला आता आठवत नाहीये। सर्वात जास्त खनिज संपत्ती ही कोणत्या जिल्ह्यात आढळते असं विचारलं तर आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती बघायला मिळते। खनिज संपत्तीचे क्षेत्र बघितले मुख्य तर पूर्व विदर्भ आणि कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र। तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग। 5वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या
शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या, कीवर्ड्स पकडायचे. कधीही प्रश्न वाचताना त्यातले कीवर्ड्स लगेच अंडरलाईन करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आन्सर जर माहीत नसेल तर लॉजिकली तरी आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आता इथे सामाजिक स्वरूपाची समस्या विचारली आहे आपल्याला शेती क्षेत्रासंबंधी, तर हे लगेच ऑप्शन आपल्याला 4 दिले. ऑप्शन मधले कीवर्ड्स काय? हवामानाची प्रतिकूल परिस्थिती. आपल्याला हे नैसर्गिक कारण दिसतंय, हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे हा ऑप्शन नाहीये. त्यानंतर तिसरा ऑप्शन बघाल तुम्ही तर आर्थिक भांडवलाचा अभाव. आर्थिक शब्दातच दिसतंय, म्हणजे आर्थिक प्रकारची समस्या आहे, म्हणजे हाही ऑप्शन गेला. तर हे 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. त्यातल्या त्यात आपल्याला जवळचा ऑप्शन कोणता दिसतोय? शेत जमिनीचे विभाजन. संशोधन हा काही सामाजिक असू शकत नाही ना, तर शेत जमिनीचे विभाजन. आता आपल्याकडे पहिली एकत्रित कुटुंब पद्धती होती, म्हणजे क्षेत्र आपल्याकडे जास्त होतं. त्यानंतर आता कसं आपण छोट्या कुटुंबाकडे आलेलो आहोत, कुटुंबाचं विभाजन झालं, तसं शेतीचंही विभाजन होत गेलं. मग शेत जमिनीचे विभाजन ही काय झाली? सामाजिक स्वरूपाची समस्या. तर आज आपण ह्या सिरीजचा पहिला व्हिडिओ होता, यामध्ये आपण 5 प्रश्न डिस्कस केले. धन्यवाद.